नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण तुम्हाला सांगणार आहे की घरगुती अगदी सोप्या पद्धतीने जीवामृत कसे तयार करायचे. तर आपण सध्या इथं 200 लिटर जीवामृत तयार केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की आपलं रेडी आहे सध्या, नाही का. म्हणजे आता पिकाला सोडण्यासाठी रेडी आहे. 200 लिटरमध्ये तयार केलेलं आहे आपण. तर आता आपण जाणून घेणार आहोत की जीवामृत अगदी सोप्या पद्धतीने घरी कसे बनवायचे. तर तुम्हाला मी आधी दाखवतो की जीवामृत बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागतात. तर सर्वप्रथम आपल्याला जीवामृत बनवण्यासाठी लागतं 25 किलो शेण. त्यानंतर आपल्याला कोणत्याही डाळीचं 2 किलो पीठ लागतं, 2 किलो गूळ लागतो, 10 लिटर गोमूत्र लागतं आणि त्यामध्ये किंवा 1 किलो वारुळाची माती किंवा वडाखालची माती, म्हणजे ज्या मातीमध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स वगैरे टाकलेले नाहीत, कारण की तेव्हा मातीमध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण जास्त असतं आणि ते आपल्या जीवामृतासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आपण आता बघणार आहोत प्रोसेस कशी आहे त्याची. तर आपण बकेट्समध्ये 25 किलो शेण डिवाईड करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण 10 लिटर गोमूत्र टाकणार आहोत. आपल्याकडं जवळपास सध्या 40 लिटर गोमूत्र शिल्लक आहे. त्यामधलं आपण 10 लिटर गोमूत्र याच्यासाठी वापरू. गावरान शेण घेतलेलं आहे, घ्यायचं ते टाकलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 10 लिटर गोमूत्र ॲड करायचं आहे. तर आता आपण बकेटमध्ये गावरान गाईचं शेण व गोमूत्र घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 किलो बेसन पीठ, 2 किलो गूळ आणि 1 किलो समजा वडाखालची माती आपल्याला टाकायची आहे. त्यामध्ये आपण आधी बेसन पीठ टाकून घेऊ. पीठ कोणत्याही डाळीचं पीठ असेल तर चालतं. डाळीचं पीठ हे बॅक्टेरियांच्या फीडिंगचं काम करतं, बॅक्टेरियाच्या खाद्यासाठी म्हणून काम करतं. आणि ही जी आपली वडाखालची माती आहे याच्यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण खूप असतं, कारण की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नसतात. त्यामुळे आणि गूळ हा ऑर्गॅनिक गूळ असावा शक्यतो. कोणताही असला तरी चालेल, पण शक्यतो ऑर्गॅनिक भेटला तर ऑर्गॅनिक वापरा, काळा गूळ वापरावा. आणि गुळाचं गूळ हे संजीवक म्हणून काम करतं. त्याच्यामध्ये गुळाचं शक्यतो पाणी करून टाका, जेणे की रिझल्ट लवकर भेटेल. तयार झालेलं मिश्रण 7 दिवसानंतर पिकाला सोडू शकता. ते पिकाला सोडण्यायोग्य होतं ते 7 दिवसानंतर. फक्त 7 दिवस हे मिश्रण व्यवस्थित झाडाच्या सावलीखाली कुठे चांगल्या ठिकाणी, जिथे डायरेक्ट त्याला सनलाईट भेटणार नाही, झाकून ठेवायचं आणि रोज 2 वेळेस त्याला हलवायचं व्यवस्थित. 7 दिवसानंतर तुम्ही समजा जे तुम्ही ओरिजिनल मिश्रण तयार केलेलं आहे तुम्ही डायरेक्ट टाकीमध्ये टाकून त्यामध्ये 200 लिटर पाणी ॲड करून ते पिकाला सोडू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अतिशय कमी खर्चामध्ये किंवा रासायनिक खताचा कमी वापर करून आपली शेती फुलवता येईल आणि जेणेकरून त्याचे 2 पैसे वाचतील आणि उत्पन्न हे 2 रुपयाने वाढेल त्याचं. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा आणि शक्यतो होता येईल तेवढी ऑर्गॅनिक शेती करा, सेंद्रिय शेती करा, केमिकलचा कमी वापर करा आपल्या शेतामध्ये.